नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हसळ्यात खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा संपन्न, शेतकऱ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद। म्हसळ्यात खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा नुकतीच केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे संपन्न झाली। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी वैभव खटकाळे हे होते। उपस्थितांना त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजना संदर्भात संपूर्ण माहिती दिली। कृषी पर्यवेक्षक सुजय कुसळकर यांनी शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडबाबत सविस्तर माहिती दिली। मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र ढंगारे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व, माती परीक्षण, त्यावर आधारित खत व्यवस्थापन कसे करावे, कृषी सहाय्यक लक्ष्मण खेडकर यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड, शेततळे, ठिबक सिंचन, कोकण जलकुंडाबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली। यावेळी तालुक्यातील काळसुरी येथील प्रगतिशील शेतकरी सुधीर काविलकर यांनी SRT लागवड तंत्रज्ञान संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले। कणघर येथील प्रगतिशील शेतकरी धनंजय सावंत यांनी शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत हळद लागवड या नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली। यांनी हळद लागवड हा उपक्रम केल्यास जंगली श्वापदापासून शेती वाचवावी हे सांगत सध्या तालुक्यात पिकाखालील क्षेत्र कमी होत आहे, ते वाढण्यास मदत होईल असे अभ्यासू मत मांडले। तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी तालुकास्तरीय शेतकरी कार्यशाळेच्या आयोजनाबाबत माहिती दिली आणि स्थानिक प्रयोगशील आणि अभ्यासू नैसर्गिक साधनसामुग्रीवर आधारित शेत आणि फळपिके घेणारे शेतकरी काविलकर आणि सावंत यांचे कौतुक केले। कृषी पर्यवेक्षक नरेश जामकर यांनी सूत्रसंचालन केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। आपल्या कृषी विभागाचे वेगवेगळे तर यामध्ये कोकण विभागासाठी बरोबर। तर मग आपण काय केलं होतं की 24 आपण काय केलं होतं, भात शेतीला कुंपण वगैरे आहे किंवा काय त्याच्याबद्दल आपण काय केलं आपण केली होती। सध्या आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आपण सांगितलेलं की एका शेतकऱ्याला भात शेती कुंपणासाठी साधारणतः 12 ते 14,000 पंचायत समितीमध्ये तुम्ही ऍप्लिकेशन केलं त्याच्यासाठी आता म्हटल्याप्रमाणे की भात शेती जी आहे तर भात शेती कोकणातलं आहे मुख्य पीक आहे, बरोबर। पण भात शेतीला सध्या काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे भात शेतीला? आता भात शेतीला सध्या काय प्रॉब्लेम आहे शेतकऱ्याला? आपल्याला ज्या वेळेला करायचं म्हणजे काय फक्त आपल्याला शेतकऱ्यांना काय आहे आकर्षित काय आहे त्यानुसार आपण काय करणार आहे तिथपर्यंत पोहोचायचं।